नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माठाची भाजी। हा एक गौरीचा प्रसाद आहे। जेव्हा गौरी येतात आपल्या घरी, गौरीचं आव्हान होतं आणि गौरी आल्यावर संध्याकाळी बत्ती लागतात, तिच्या समोर केळ्याचं ढेबरं आणि माठाची भाजी दिली जाते। पण त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। लाल माठाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। लाल माठ आपण पानं काढून घेतलेली आहेत आणि ती बारीक चिरून स्वच्छ धुवून ठेवलं आहे। 2 कांदे बारीक चिरून, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आपण ठेचून घेतल्यात, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेत, 2 ते 3 टेबलस्पून खवलेलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर लागेल तेवढी, अर्धा चमचा हळदी पावडर आणि तेल। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण काय करायचं, तेल गरम करायचंय आणि आपण पालेभाजी म्हटल्यावर नेहमीपेक्षा जरासं तेल आपण जास्त घेणार आहोत। साधारण 3 चमचे आपण तेल घेतलंय। तेल तापलं की आपण जे 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात त्या आपण ठेचून घालणार आहोत। त्याच्यामध्ये ठेचलेल्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची 2 ते 3 बारीक म्हणजे जराशे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत। अर्धा चमचा हळदी पावडर, कोथिंबीर थोडीशी फोडणीला घालायची आणि थोडी वरतून घालायची आणि आपण कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपण आता परतून घेणार आहोत। कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे, थोडासा तो होऊन द्यायचा आहे। पण मिठाशिवाय भाजी नाही। आपण मीठ घेऊया इकडे, थोडं चवीप्रमाणे मीठ घालूया। पालेभाजीमध्ये शक्यतो कधी पण लसूण ठेचून घातला की तो छान लागतो। आणि आपण जो माठ घेतलेला आहे निवडून व्यवस्थित आणि तो बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे। आपल्याकडे कशा एक एक प्रथा आहेत ना, की गौरी बाप्पा आपल्या घरी येतोय आणि आपण त्या आल्यावरती त्यांना काय करतोय, केळ्याचं ढेबरं आणि माठाच्या भाजीचा नैवेद्य दाखवतो। पण तुम्हाला एक सांगू का, ही माठाची भाजी तुम्ही एरवी करून बघा, त्याची चव वेगळी लागते आणि जेव्हा आपण गौरीसाठी खास करतो त्याची चव ही वेगळी असते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ही साधारण एक 5 मिनिटं तुम्ही झाकण देऊन शिजून द्यायचे वाफेवरती। एक 5 मिनिटं होऊन देऊया आपण बघूया माठाची भाजी आपली तयार झाली आहे का। माठाची भाजी तयार झाली आहे। बंद करायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये खोबरं घालायचे। तुम्ही कधी वरून अगोदर करताना घातलं तरीही चालतं। कोथिंबीर घालायची थोडीशी। माठाच्या भाजीत जेव्हा आपण हे सगळे पदार्थ घालतो तर त्याची रंगसंगती किती छान दिसते ना। मिक्स करायचे थोडीशी आणि आपण आपल्या एखाद्या सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचंय। लाल माठाची भाजी तयार आहे। तुम्हाला जर एरवी ती खायची असेल तर तांदळाच्या भाकरीबरोबर खा, पण गौरीच्या प्रसादासाठी हवा असेल तर तुम्हाला केळ्याचं ढेबरं आणि माठाची भाजी। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे काही खास अशाच पारंपरिक रेसिपीज आहेत त्या घरच्यांना विचारा आणि मला लवकरात लवकर फीडबॅक द्या। आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।